गाइज गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग। तर गाइज काल शौर्य पण आलेला बघा इकडं, कारण आज आहे संडे आणि आज बघूया इकडं ब्रेकफास्टला काय बनवलं ते। तर गाइज बघा आज केलं ब्रेकफास्टला इडली आणि बघा इकडं आहे सांबार बघा। आणि आता मी करून घेणार ब्रेकफास्ट आणि इकडं आहे बघा आजी काहीतरी करत आहे, आय थिंक चटणी वाटतं, चटणीच आहे। आणि आता मी करून घेतो ब्रेकफास्ट आणि मग तुम्हाला भेटतो। तर काय आता आमचा खाऊन पिऊन झालेला आहे आणि आता मी बघा इकडं करत आहे चतुर्थीची तयारी। इकडं शौर्य फुली कट करायला लागलेला आहे बघा, या गेल्या वर्षीच्या फुली आहे, सगळं असं झुंबर केलेलं तुम्ही इकडं बघू शकता, असं सगळं आहे। आणि या सगळे इकडं सगळे सुता आहे, ही सगळी कट करायला पाहिजे आम्हाला, कारण यंदा आता मी नवीन काहीतरी करणार आहे। सो त्याच्यासाठी इकडं आता बघा शौर्य सगळं कट करत आहे सुतं। आणि इकडं कचरा पण झालेला आहे बघा, इकडं सगळं तोही पण काढायचा आहे। तर गाइस तुम्ही इकडं बघू शकता, आता इकडं एकदम सगळं चकचकीत झालेलं आहे। आणि आता याच्यानंतर इकडं आता थोड्या दिवसांनी आम्ही इकडं सगळी सुतं बांधणार आहे अशी, आणि मग फुले लावायला स्टार्ट करणार आहे। सो आता मी चाललो आहे पहिली आंघोळ करायला, सो चला। तर काय आता मी आंघोळ करून मी आलेलो आहे आणि शौर्याचं पण जेवण झालेलं आहे। आणि आता मी इकडं बसलो जेवायला आणि आज केलं आहे ते बघा डाळ केलेली आहे आणि बरोबर आहे तोंडीला ती कापं दोडग्याची पण आहे कापं। आणि इकडं आई बघा इकडं आता जेवायला बसलेली आहे आणि मी पण आता सुरुवात करतो जेवायला, सो चला। तर काय आता वाजलेलं आहे 4:30 होत आलेले आहे आणि इथं आता करूया चहा मस्तपैकी, सो चला। थोडं मध्ये याच्यामध्ये आलं आहे बघा साखर, आणि काय फायनली चहा रेडी, सो आता पिऊन घेऊया चला। तर काय आता चहा पिऊन झालेला आहे आणि आता मी शौर्य आणि समर्थ चाललो आहे इकडं गणपती बघायला नव्यात। आम्ही एव्हरी इयर जातो गणपती बघायला, आता 10 दिवस उरलेले आहे चतुर्थीला, सो त्याच्या आधी आम्ही गणपती बुक करून येतो। सो आता मी चाललो आहे आणि आता मी कारत घेऊन चाललो आहे, कारण पाऊस खूप यायला लागलेला आहे आणि आम्ही 3 जण आहे, सो आता जाऊया चला। तर काय आता आम्ही चाललेलो आहे आणि बघा आणि पाऊस पण यायला लागलेला आहे। आज कालपासून तर मुसळधार पाऊस पडत होता बरं का, आजही पण आहे आणि आज गोव्याला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। चला तर जाऊया आणि मग डायरेक्टली तुम्हाला तिकडंच भेटतो। तर काय आता फायनली पोचलेलो आहे मी आणि इकडे तुम्ही बघू शकता तर हे गणपती करून ठेवलेले आहे आणि याचं काम थोडं अजून बाकी आहे, म्हणजे पेंटिंग बी वगैरे करायचं आहे अजून। आणि बघा इकडं दुसऱ्या बाजूला आम्ही आलेलो आणि इकडं बघा काम करून पेंटिंग बी सगळं झालेलं आहे आणि थोडंसं आता त्याच्यावर काम राहिलेलं आहे करायचं। सो आणि इकडं तुम्ही बघू शकता आता इकडं काम थोडं चालू आहे पेंटिंग करायचं। सो याला आता आणि 4-5 दिवस तरी जाणार आहे सगळं होईस तोपर्यंत। आणि किती सुंदर आहे ते बघा, गणपती एकदम मस्त दिसतात सारखे। आणि बघा इकडं तुम्ही बघू शकता तर काम चालू आहे ते, सो चला। तर काय आता आम्ही त्याच्यामधला एक कुठलं तरी आम्ही बुक केलेला आहे गणपती आणि ते तुम्हाला चतुर्थीच्या आदल्या दिवशी समजेल आम्ही कुठला बुक केला आहे तो। सो आता आम्ही चाललो आहे घरी आणि आता वाजलेलं आहे बघा 6 वाजत आलेले आहे, सो आता जाऊया। आणि इकडं तुम्ही बघू शकता कितीशे गणपती आहे बघा, इकडं पण आहे तुम्हाला दाखवतो हे बघा, वेगवेगळ्या तऱ्हेचे इथं गणपती केलेले आहे आणि इथं काम चालू आहे बघा। आता निघूया, सो चला। तर काय मगाशी आम्ही बसलेलो घरी आणि आजचा मी व्हिडिओ इथंच एंड करत आहे आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वैभव साने ब्लॉग्स।